नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। कारवर कंटेनर कोसळला आणि एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार झाले। ही घटना कुठे घडली आहे आणि नेमकं कसा हा अपघात झाला आहे याविषयीच आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा चिरडून मृत्यू झाला। ही घटना बेंगलोर तुमकुर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगलजवळ जिल्हा तुमकुर येथे आज शनिवारी दिनांक 21 रोजी सकाळी घडली आहे। अपघातात चंद्राम इरगोंडा येगापगोळ वय 46, पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगोळ वय 40, मुलगा ज्ञान वय 16, मुलगी दीक्षा वय 12, विजयलक्ष्मी मल्लीनाथ येगापगोळ टकळकी वय 35, आर्या मल्लीनाथ येगापगोळ टकळकी वय 6 यांचा जागीच मृत्यू झाला। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने मरबगी गावावर शोककळा पसरली आहे। मोरबगी तालुका जत येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम येगापगोळ हे उद्योजक होते। त्यांची स्वतःची बेंगलोर येथे HSRL आउट परिसरात IST सॉफ्टवेअर कंपनी आहे, तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत। आई वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या कार वाहन क्रमांक KA01 ND 1536 मोरबगी गावी येत होते। कुटुंबियांसोबत 2 महिन्यांनी ते गावी येत होते। आजही ते कुटुंबियांसोबत आई वडिलांना व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले। चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 महिन्यांपूर्वीच 1.5 कोटींची नवी कार खरेदी केली होती। बेंगळूर तुमकुर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगलजवळ कार आली असताना तुमकुरहून बेंगळूरला निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा येगापगोळ यांच्या कारवर कोसळला। यात कारमधील सर्वांचाच कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले। अंगावर शहारे आणणारी ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नव्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।